तर तेव्हा मीटर मध्येच लाईट नाही. आता काय करावं, कूलर पण नाही दिवसभर चालू. दिसली काय नाही, रांजणवाडी आली. उशीच्या खोळ्या शिवल्या आता बघा, कसल्या चांगल्या साडीपासून शिवल्या आता. आणि आमच्या घरातल्या बघा उशांच्या कव्हर कसे ठेवले. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आता जस्ट उठले आणि मग कॉलेजसाठी तयारी होईल, ते म्हणजे पाणी तापलं. एवढ्याच विचार केला, चला मग जागेपाशी जाऊन बघू रात्री काय काय केलं. खड्डा तर नाही बोलतोय पप्पा केलं, चला बघू. मला पण नाही माहिती काय केलं एक्झॅक्टली. Up in the game, that's the price I paid for fame. More money, more problems, more waves. Like I'm pulling on the hair when we go. तर बघा असं काय केलं, सई खालचं जे मुरुम होतं ना ते वरती टाकले. आता एक्स्ट्राच टाकले, कारण की नंतर हे पाणी टाकून चेपलं ना बरोबर लेवल होतं. याच्यासोबत यायला पाहिजे लेवल. असं खड्डा मी तिथं बोलत होतो, पण तिथं नाही करला, नंतर करतो बोलले. कधी पप्पा दगड ते सगळे तिकडे टाकले, तेव्हा पण जे दगड ते होते ते सगळे उचलून याच्यातच टाकले. काय नाही, रात्री जास्त काय नाही, फक्त मोरम मध्ये टाकलंय आणि सगळं साफ करून घेतलंय. आज 2 वेळा टँकर मागवा लागेल फुपसो, कारण की एक याच्यात पाणी जाईल सगळं आणि दुसरा टँकर हे याला भरायचं, हे टाकेन ते. आवडतं आता पण आहे, काय माहिती पाऊस येईन. चला टाइम झालाय कॉलेजला जायचंय, घरी. हेच बघायला आलो तुम्ही तर. There I take her there. BDE the wave, another reason why she keeps me here. Pulling on her hair when we go in there. I take her there. BDE. मी विचार कराल तर इथं सकाळी सकाळी रनिंगला यावं, झोपण्यापेक्षा काय काम आहे. बॉडी तर बनल असे, व्यायाम ते करायला सकाळी सकाळी. बघा उद्यापासून जाग आली तर येतो. आज काय आहे डब्याला? चपाती आणि टमॅटो चटणी. लवकर कर, 7:30 झाले. तर माझं उरकले. मी असं काय फोटो बघून कसं वाटलं, म्हणजे काय म्हणजे बरोबर वाटलं किंवा काय जास्त ते जागे बसलं. तर मम्मीला दाखवलं ते आता कसं कसं झालंय, तर ते विचारायला मी. हा ते ठेवलं असं मला वाटतं, कारण की असं ते स्लोप करते ना पुढं माती अशी. आज जर गाडी भेटली तर केस कापून येणार आहे, कारण की नंतर गाडी भेटेल. नाही भेटली तर येतात कापून येऊ. नाही, येथूनच घरून जाईल. कॉलेजून येताना कापू वाटत नाही, येतं थांबू वाटत नाही कुठं मला कॉलेजवरून येताना. पण रिटर्न जाण्यापेक्षा बरं नाही येताना कापले. ओके, कपडे चेंज ते करावं लागतात मग जावं. असं पण धुवायचे कपडे येताना कापून जाताना पैसे. तर हा आहे माझा कॉलेजचा युनिफॉर्म. नॉर्मल पॅन्ट आहे, पिंक कलरचं शर्ट आहे आणि खालती बूट येते पायात. अजून छान दिसायला सेंट आहे. हा पप्पाचा पर्सनल सेंट आहे, कोणाच हात लावू देत नाही. तर झोपले तवरचं मारून घ्यायचं. वासले चांगला आहे याचा, गोल्ड HP 100 ml. कसली बॉटल दिसते प्रीमियम सारखी असे. आणि हे त्याच्या बाजूला आपलं मोठं ब्लॉगिंग किट. काय माहिती कधी टाइम येईन याचा. टाइमच येणार त्याचा, बरोबर येईन एकदा. मोठे केस कापावं लागतात, कारण की बघा असे कुरवळे दिसते तर वरती मग, आणि खालती पण जात नाही तर काय जरी केलं तरी. आजचे पण पोल्युशन कालच्या सारखेच आहे. आज लवकर आला उलटा. मी तुला काय बोललोच आहे, स्वतःच हात लावायलास. कालचा तर दिवस खराब गेलता, पण आता चांगला जाईल. खूप सो दिसली 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 काय नाही, रांजणवाडी आली आहे. ब्लॉगच बघालता कालचा काय टाकले म्हणून ब्लॉग मध्ये. तर आता घरी आलोय आणि कॉलेजमधून पण आज लवकरच आलो. आज किती आता 1:30 वाजले, तर कारण की मुलं सगळे घरी आले, म्हणजे नव्हते मुलं जास्त. तुम्ही पण बघितलं व्हिडिओ मध्ये 2-3च होते. आणि बघा येत आणि कसलं बोलत झालं मागं, तर बघा बघा असं वाटायला आंघोळच केली आहे काय की. हे सगळं बॅगेच्या मुळे गरमीनं झालेलं आहे, सगळं शर्ट बोललं. मी पहिल्यांदा अशी गरमीमध्ये, म्हणजे माझी पहिल्यांदा पाठ एवढी ओली झाली ना शाळेतून किंवा कॉलेजमधून येताना. आता आजपर्यंत कधीच नाही. आता मी झोपलेलो, आता जस्ट उठलोय. तोंडावरून कळच असेल नॉर्मली. इथे 1 ते 1.5 तास झोपलो असं, कमीच झोपलो असेल तेवढ्यापेक्षा, पण ते अचानकच झोप लागली. आणि गावाकडून आंबे आणलेले, आणि मग ते तुम्ही व्हिडिओ मध्ये तर बारकेच बघितलं, पण मोठे दिसले नसेल, कारण की मोठे कच्चे इथं पिकलेले होते तेवढे तिथं खाल्लेले, आणि मोठेवाले याच्यात ठेवलेले पिकवायला.
मग मम्मीने याच्यातले काढून कशात ठेवले तर जाळीत ठेवल्यात. मग कुठे ती जाळी याच्या खालती का? तर बघा याच्या खालती हे आहे, आंबे इथं वरतून पोत आहे, त्याच्या खालती मम्मीचे मॅक्स आहे आणि त्याच्यात आंबे आहेत बघा. आणि एवढं मोठं टोपलं भरून हे आहे आंबे इथं बघा. इथून दिसते तर 3 लेअर आहे. खालती पिशवी आहे, परत इथं आंबे, परत मॅक्सी, मग त्याच्यात आंबे आणि वरतून पोत. कलत आणि पोत जर असतं ना मग त्याचं एवढं जा लागलं नसतं. कलत आणि पोतामध्ये लगेच पिकते तर, पण कलत आणि पोतच नाही. कुठं वाचला? घरातच आहे का मोबाईल? बारका मोबाईलच भेटणार झाला मम्मीला. कुठं गेला की म्हणजे माझा इथं का आहे? इथं समोर मोबाईल आणि इथं दिसला नाही तुला. वा, कशाला शोधालतीस? मम्मीचा मोबाईल कुठं आहे? तर मम्मीचा मोबाईल हे पप्पा घेऊन फिरायला येतात आणखी त्याच्यातच सगळं आहे. आणि पप्पाचा पप्पाकडे आहे. मम्मी बिना मोबाईलचे आहेत 2-3 दिवस झाले. आज लई लवकर घर जायले. तर बघा इथं शेंगदाणे आहेत. याच्यातले चांगलेच आहेत शेंगदाणे, फक्त काय काय कडू लागते. तर एखादं चांगलं लागतं, एखादं कडू लागतं. असं काय माहिती का? खराब नाही बोलता येत आहे. आताच घेतलेले आता दुकानातून बघा कडू लागायचे. मग असं तर खवाटणं भाजीत पण जरासं टाकाना झाली मम्मी जास्त, आणि गुळ पण होता. त्यामुळे मी विचार केला शेंगदाण्याचे लाडू बनवतो. लय दिवस झाले. पहिले आजी लय बनवायचे वांजळ खेळायचे. काय नाही, हे पण बारीक करते ते पण बारीक करते, दोघांचा मिक्सर करते आणि त्याचा गोळा बनवते. तर आता अचानकच पाऊस आलता म्हणजे बाहेर गेलतो आणि मग शर्ट बदललं, कारण की तेव्हा ते शर्ट वल्लच झालं सगळं. आंबा खायली मम्मीला सामान आणायचंय, मला केस कापायला जायचंय, पण गाडीच नाही. मग ते गाडीच दे नाही तर पप्पा कामाच्या मुळे त्यांना मग चला जाऊ. ते जवळ आहे का? पाऊस आला तर मजा येते. हो भिजायला तुला मजा येते. मला नको जवळ नाही ते. आई येताना पाऊस आला ना तर कुणाच्या तर घरात जाऊन घुस. लय छान होता. नाही रे बाबा, जवळ पण नाही ते 1 किलोमीटर आहे इथून जायला. आता मम्मी ना उशीच्या खोळ्या शिवल्या आता बघा, कसल्या चांगल्या साडीपासून शिवल्या आता. आणि आमच्या घरातल्या बघा उशांच्या कव्हर कसे ठेवले तर बाहेरच्या सगळे होत आहे, सगळे करून टाकते. दुसऱ्यांचे ब्लाऊज ते सगळं साड्या ते दुसऱ्यांच्या लगेच टायमावर होते. आता घरातलं वर्ष झालं तरी तसंच असते. बघा तुम्हीच डिफरन्स बघा दोन्ही उशामध्ये कसं दिसतंय. शिवायचंय आपल्याला कधी साडीपासून शिवलेलं आहे, कस्टमरचे आहे, पण हे छान दिसायले. तर तिला खोळ शिवून नेले अगोदर, त्याला लागलं उशा शिवायचं छान होतं. मॅचिंग होत्या दोन्ही पण. कसलं भारी वाटत. आणि जरी नंतर उशी जर काढून धुवायची असते तर इथं नाड येते, हे उघडू शकतो आपण. 2 तास झालं लाईट गेली, अजून लाईट नाही आली. आणि मी बनवालतो तिथं राहिलं चालतं. आणि वरतं मोबाईल मध्ये पण चार्जिंग नाही. काय माहिती कधीपर्यंत मोबाईल राहील चालू. लाईट आली तर चांगलं. तर तेव्हा मीटर मध्येच लाईट नाही, त्यामुळे मग आता मी आणि मम्मी बाहेर बसला. इथं बाहेर थंडी हवा येईल घरातल्यापेक्षा. काय करावं, कूलर पण नाही दिवसभर चालू. तर आता वाजले 9:15, म्हणजे 9 वाजायला येईल. तर थोडं 10-15 मिनिटांनी वाजते. तर तरी अजून लाईट नाही आली, कारण की काय माहिती आमच्याच घरातली नाही. म्हणजे लाईट बिल पण भरलेलं आहे, फक्त तिथं काय तो वायर हल्ल्यामुळे झालं प्रॉब्लेम. आणि इलेक्ट्रिकवाल्यांना फोन केला, ते म्हणले की उद्या सकाळी येतो, आता जमत नाही. आता रात्रभर असंच गरमीत काढावं लागेल. आणि मोबाईलमध्ये चार्जिंग हे पुढच्या काकींच्या दिलता मोबाईल चार्जिंग लावायला 60% झाली आहे. 60% म्हणजे एडिटिंग करूच तर 20-15 अशी राहीन. मग आता तवरचं काय, तर मी हे पण शूट पण नाही करत त्याच्या पुढं. तर चला माझ्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.